भारतामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्याचे प्रमाण 1,00,000 महिलांमध्ये 11.5 महिलांना हा गर्भाशयाच्या पिशवीचा मुखाचा कर्करोग होतो। त्यामुळे देशामध्ये 1,00,000 महिलांमागे 5.1 महिलांचा मृत्यू होतो। 2022 मध्ये 79,103 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यापैकी 34,805 महिलांचा या गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झालेला आहे। ह्यूमन पॅपिलोमा नावाच्या विषाणूमुळे हा कर्करोग होत असतो। या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी HPV लस विकसित करण्यात आलेली आहे। मुलींमध्ये वय वर्ष 14 ते 15 मध्ये ज्या मुली आहेत त्यांनी ही लस घेणे आवश्यक आहे आणि ही लस सेलू येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर व प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव घाट या ठिकाणी सुद्धा ही लस उपलब्ध आहे। आपल्या सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे साहेब यांनी या कामी पुढाकार घेतलेला आहे। तर माझी सर्व महिला वर्गांना आणि सर्व मुलींना पालकांना अशी विनंती आहे, त्यांनी त्यांच्या वय वर्ष 14 ते 15 मधील मुलींना ही लस द्यावी, जेणेकरून आपल्याला या कर्करोगाचा मुकाबला करता येईल। ही लस संपूर्णतः सुरक्षित आहे। ही उजव्या दंडाच्या स्नायूमध्ये दिल्या जाते। ही लस अत्यंत प्रभावी आहे। आपण ही लस घेऊन आपल्या पाल्यांचं आणि आपल्या मुलींचं या रोगापासून म्हणजे प्रतिबंध करावा, हे मी आवाहन या सेलू नगरीचा नगराध्यक्ष म्हणून आपणास करत आहे। आणि आपण तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलींना आणि शहरातील सर्व पालकांनी आपल्या मुलींना सदर लस टोचून घ्यावी, हे मी विनम्र आवाहन आपणास या ठिकाणी करतो।